द्वेषाचा कॉन्ट्रॅक्टर खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या मध्ये पहिलं घुसलेलं धनुष्य धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल आणि मग त्यांना पहिला आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे. कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे आहेत अशी बोचरी टीका केली. त्यांच्या याच टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. नितेश राणे यांचा डुक्कर असा उल्लेख करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी हल्लाबोल केलाय. त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध राणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय. भाजपनं नितेश राणे या डुकराला राज्यात कमळ फुलवण्यासाठी सोडलं होतं, मात्र त्यानं या राज्यात चिखल करून ठेवला. नेपाळी अवलाद 2-3 महिने थांब, तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात कोळी यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. मात्र राज्यातील राजकारणात नेत्यांकडून विरोधकांवर टीका करताना भाषेची पातळी दिवसेंदिवस घसरत चालल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय अनेकदा टीका करताना आपण काय बोलतो याचं भान देखील नेत्यांना राहत नसल्याचं सर्वसामान्यांकडून बोललं जातंय. नेमकं काय म्हणालेत शरद कोळी पाहूयात. तारेतील डुक्कर नितेश राणे पहिल्यांदा आणि तोंडात कमळ गेलेलं आहे ती पहिलं काढ. अरे तुझी अवकात काय आहे जरा तुझ्या मनाला विचारून घे. या भाजपानं महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी नितेश राणे या नावाच्या डुकराला सोडलं होतं, पण कमळ फुलवण्याच्या नादात या नितेश राणे या डुकराने अख्ख्या महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे. अरे नित्या, तुझ्या तोंडात कमळ गेलंच, पण तुमच्या तिघांच्या पण तोंडात कमळ आहे, लक्षात ठेव. ती पहिलं काढा. अरे डुकराला चौकात चांगल्या ठिकाणी कुठेही येऊ दिलं जात नाही. नितेश राण्या, अरे याच्यावरून जरा विचार कर. भाजपनं लोकसभेला तुला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही घेतलेलं नाही. त्याचं कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात. तुमची अवकात नाही आणि तू फक्त एकच काम करू शकतो, महाराष्ट्र नासवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तुला भाजपनं कामाला ठेवलेला आहे. तू तळवत चाकणाऱ्यामधनं आहे. अरे तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर टीका करण्याची? नेपाळी अवलाद, तुला थोडे दिवस थांब, फक्त 2-3 महिने. तुझा 12 बिस्तरा गुंडाळून तुला नेपाळला जर नाही पाठवलं तर उद्धव साहेबांची शिवसैनिक नाव. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.